नमस्कार शेतकरी बंधूंनो, हे बघा आता आपली नागवेलीची शेती आणि आता थंडीचा टाईम चालू झालेला आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल ना, ही नागवेलीची वेले. हे बघा आता सध्या एवढी थंडी चालू आहे ना, तरी सुद्धा आहे आपल्याला ही नागवेलीची शेती जी आहे ना, अशी जबरदस्त दिसते. हे बघा अशी जबरदस्त आलेली नागवेलीची शेती. आणि आपण जर आजच्या टायमात जर बघितलं ना, तर अशी हे बघा आता तुम्हाला दिसत असेल, अशी थंडीच्या टायमात सुद्धा आहे ना, अशी जबरदस्त पानं आलेली आहे. आणि आता सध्याचे रेट आहे ना खूप चालू आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल, ही नागवेलीची शेती आहे. तर मित्र, ही जर नागवेलीची शेती जर केली ना, तर खूप काही याच्यामध्ये ना आपल्याला पैसा मिळतो आणि याला बाजारभाव खूप चांगले असतात. बाकीच्या तुलनेत जर बघितलं ना, थोडं याच्यामध्ये रिक्स आहे, पण रिक्स जर आपण समजून घेतलं ना, तर आपल्याला खूप काही याच्यामध्ये भरपूर नफा मिळेल. हे आता तुम्ही बघून घ्या, ही अशी नागवेलीची पानं आहे. आणि आपण जर व्यवस्थित शेती जर केली ना, तर 100% आपल्याला याच्यामध्ये यश मिळेल. तुम्ही बघून घ्या. आता जे आहे ना, थंडीचा टाईम चालू आहे आणि थंडीच्या टायमामध्ये आहे ना, ही जी पानं असतात ना, ही थंडीमुळे आहे ना थोडी आखडले जातात. आणि आखडले गेले की त्याला थोडा आपल्याला बाजारभाव कमी जातो. आणि याच्यामध्ये काय होतं, असं जर खालच्या बाजूला आहे ना, असे जर पानाला डाग पडले, तर हे पान बाजारामध्ये चालत नाही. कारण की आता हे जे आहे ना, हे पान खराब झालं. हे असं पान बघा, बाजारात आहे ना असं पान चालतंय. तुम्हाला दिसत असेल ना, हे बघा. जर आपण जर थोडी मेहनत जर घेतली नाही शेतीची, तर आपल्याला ही शेती 100% हमखास यशस्वी होईल. म्हणजे असे बाजारामध्ये याचे रेट खूप असतात. हे बघा, हे बघा तुम्हाला हे पण दिसतं ना. मित्र, चॅनलवर जर नवीन असाल, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि हे बघा आता ही सुद्धा आहे ना, ही पण नागवेलीची शेती. हे बघा तुम्हाला दिसत असेल, याच्यामध्ये ना शौरी लावलेली आहे. हे बघा आता तुम्हाला हे थोडं थोडं